नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, विश्वकर्मा योजनेचा अर्ज तुम्ही भरला असेल। विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जे 15,000 रुपये मिळतात, आता हे 15,000 रुपये कशा पद्धतीने मिळतात, कुठे मिळतात, त्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज केला असेल। अर्ज केला तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल असं जे प्रमाणपत्र असेल, ते प्रमाणपत्र आल्यानंतर किंवा तुमच्याकडे असेल किंवा हे जे आयडी कार्ड दिसतं, हे आयडी कार्ड तुम्हाला मिळतं किंवा आयडी कार्ड तुम्हाला मिळालं असेल आणि तुमची ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झाली असेल, तर अशा महिलांना किंवा पुरुषांना किट खरेदी करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही शिलाई मशीन ट्रेनर असाल किंवा शिलाई मशीनचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं असेल, तुम्हाला प्रमाणपत्र हे शिलाई मशीनचं आलं असेल, तर तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये मिळतात किंवा कोणतेही अवजारं किंवा कोणतेही साधनं किंवा जे किट मिळतं ते किट खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये मिळतात। आता हे 15,000 रुपये कुठे मिळतात? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे अपडेट, सर्वात महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला देतोय की हे किट खरेदी करण्यासाठी तुमचं ॲड्रेस पासून, म्हणजे तुमचा जो पत्ता आहे त्या पत्त्यापासून तुमच्या आजूबाजूला जे ITIचं कॉलेज असेल, त्या ITI कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला हे तुमचं जे प्रमाणपत्र आहे किंवा जे आयडी कार्ड आहे त्या ठिकाणी दाखवायचं आहे। ते दाखवल्यानंतर तो ट्रेड किंवा तो कोर्स त्या ITI कॉलेजमध्ये शिकवला जात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो किट खरेदी करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर्म किंवा विनंती अर्ज करावा लागतो। हा विनंती अर्ज केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या माध्यमातून तो अप्रूव्ह होतं। अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात किंवा किट खरेदी करून देतात, म्हणजे तुम्हाला एक तर पैसे मिळतील किंवा तुम्हाला डायरेक्ट तो किट मिळून देतील किंवा किट डायरेक्ट पूर्ण जो सेट आहे हा सेट देणार आहेत। जर समजा तुम्ही त्या ITIच्या कॉलेजमध्ये गेलात आणि समजा तुमचं जर वेल्डर किंवा शिवणकाम किंवा शिलाई मशीन तुम्हाला घ्यायची असेल आणि त्या ITI कॉलेजमध्ये तो कोर्स शिकवला जात नसेल, तर तुम्हाला काय करायचं, पुढच्या दुसऱ्या ITI कॉलेजमध्ये जायचे। ते सजेस्ट करतात, समजा त्यांच्या पत्त्याच्या आजूबाजूला, म्हणजे जो ITI कॉलेज आहे त्या ITI कॉलेजवाल्यांना माहीत असतं का या जो ॲप्लिकंट आलाय किंवा जो अर्जदार आलाय तो जो कोर्स घेऊन आलाय तो कोर्स आमच्याकडे नाही आहे, दुसऱ्या कॉलेजला आहे, हे त्यांना माहीत असतं। मग तुम्ही काय करायचं, त्यांना विचारायचं का बाबा सर, हा कोर्स जो मी केलाय तो कोर्स कोणत्या ठिकाणी शिकवलं जातं, त्यांना विचारायचं। ते तुम्हाला पत्ता देतील। पत्ता मिळाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे, विनंती अर्ज करायचा आहे। त्या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून तुमचा अर्ज अप्रूव्ह होतो आणि तुम्हाला तो किट डायरेक्ट देतील किंवा किट खरेदी करण्यासाठी पैसे देतील। अशा पद्धतीने विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अप्रूव्ह झालेले फॉर्म किंवा सर्टिफिकेट किंवा आयडी कार्ड मिळालेले किंवा ट्रेनिंग झालेल्या अर्जदारांना किंवा ॲप्लिकंटला 15,000 रुपये या पद्धतीने मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही अर्ज केला असेल, तुमचा अप्रूव्ह झाला नसेल तर काळजी करायचं कारण नाही। आज ना उद्या तुमचं अप्रूव्ह होणार आहे। अप्रूव्ह झालाय, ट्रेनिंग झालेलं नाही आहे, आज ना उद्या तुमची ट्रेनिंग होणार आहे। आता ही ट्रेनिंग तुमच्या ग्रामपंचायत लेवलला किंवा त्या ITI कॉलेजला सुद्धा ट्रेनिंग होणार आहे। ही ट्रेनिंग तुम्हाला 8 दिवसाची असणार आहे। ही ट्रेनिंग झाल्यानंतर सर्टिफिकेट येणार। सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज जायचं आहे, रिक्वेस्ट करायची आणि ते पैसे मिळवायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला ते 15,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक विश्वकर्मा योजनेचा अर्ज केलेल्या महिलांपर्यंत, पुरुषांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।